दादांच्या राष्ट्रवादीचे 35 आमदार शरद पवारांच्या ताब्यात. एक बातमी संपूर्ण महाराष्ट्रात जिने राजकीय भूकंप घडवून आणला. हे ऐकायला धक्कादायक वाटेल, पण शरद पवार यांना राजकारणातील भीष्म पितामह म्हणतात. ज्यांचं वय वाढलं होतं, दादांच्या अपघाती निधनामुळे तो पक्ष कोणाकडे जाणार? जरी सुनेत्रा वहिनींनी शपथ घेतली होती आणि त्यांच्याकडे दादांनी इतकी मंत्रिपदे दिली नव्हती, अर्थखातही दिलं नव्हतं, त्यामुळे त्यांची पावर कमी झाली अशी चर्चा केली जात होती. राष्ट्रवादीचे विलिनीकरण अजिबात होणार नाही असंही बोललं जात होतं. पण अचानक 35 आमदार दादांच्या राष्ट्रवादीचे शरद पवारांच्या ताब्यात अशी एक बातमी समोर आली. खरं तर या बातमीने महाराष्ट्रात एक खळबळ निर्माण केली. शरद पवार यांच्याविषयी अशा काही गोष्टी बोलल्या जातात की जे शरद पवारांच्या मनात असतं ते करत नाही, आणि जे ते करतात ते कोणाच्या लक्षात येत नाही, अशा प्रकारच्या गोष्टी त्यांच्याविषयी बोलल्या जातात. पण अशीच काहीतरी बातमी समोर आली, ती म्हणजे 35 आमदार हे शरद पवारांच्या ताब्यात आणि राष्ट्रवादीच्या राजकारणातून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल आऊट. अशी बातमी समोर आल्यानंतर राजकारणात सगळ्यात मोठा भूकंप झालाय. भूल दिल्याशिवाय ऑपरेशन होत नाही आणि दिशाभूल केल्याशिवाय राजकारण करता येत नाही, हे वाक्य सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अक्षरशः तंतोतंत लागू होतंय. जेव्हा एखादा वस्ताद शांत असतो तेव्हा समजावं की समोरच्या पैलवानासाठी त्याने कधीच काटा काढून ठेवला आहे. राष्ट्रवादीच्या राजकारणातून सध्या सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल आऊट झाल्याच्या चर्चा सुरू आहेत. पण हा खेळ इतका साधा नाही. दादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे 35 आमदार अचानक शरद पवारांकडे वळले. हे ऐकायला धक्कादायक वाटेल, पण हे वस्तादाच्या एका खेळीचं फळ आहे. काका लई भारी येत राव. त्यांनी पहिल्याच दिवशी सांगितलं की हा अपघात आहे, राजकारण करू नका. पण राजकारणात एक नियम आहे, पवार साहेब जे सांगतात त्याच्या नेमके उलट घडवून आणतात. जेव्हा अमोल मिटकरी आणि रोहित पवार ओरडून सांगत होते की हा घातपात आहे, तेव्हा साहेब निवांत हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. पण हॉस्पिटलच्या त्या बेडवरून साहेबांनी राजकारणाच्या अशा काही सोकट्या टाकल्या की दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळेच चक्रावून गेले. जगातील सर्वश्रेष्ठ राजकीय मेंदू असं शरद पवारांना का म्हणतात हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघाच. दादांचा अपघात झाला, दुर्दैवी निधन झालं, त्यानंतर सुनेत्रा वहिनींचा शपथविधी आणि संपूर्ण राज्य कुठेतरी त्या दुःखाच्याच छायेत असतानाच पवार साहेब हॉस्पिटलमध्ये भरती झाले. विरोधकांना वाटलं साहेब आता थकलेत, पण इतिहास साक्षी आहे, साहेब जेव्हा हॉस्पिटलमध्ये असतात तेव्हाच राजकीय भूकंप घडवतात, अशी चर्चा सुरू झाली. अजितदादांच्या त्या दुर्दैवी अपघातानंतर संपूर्ण महाराष्ट्र हळहळत होता. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना वाटलं की आता हीच संधी आहे राष्ट्रवादीवर ताबा मिळवण्याची. पण त्यांना हे माहीत नव्हतं की साहेबांच्या हाताला सलाईन लागलेली असली तरी त्यांचा मेंदू सत्तेची गणितं सोडवत होता. साहेबांनी पहिल्याच दिवशी अपघात म्हणून विषय क्लोज करण्याचा प्रयत्न केला. ही त्यांची पहिली भूल होती. त्यांनी विरोधकांना आणि दिल्लीला गाफील ठेवलं. जर त्यांनी पहिल्याच दिवशी आक्रमक पवित्रा घेतला असता तर कदाचित 35 आमदार फुटले नसते. साहेबांनी शांत राहून आमदारांना एक संदेश दिला, मी तुमच्या पाठीशी आहे, पण तुम्ही कोणाच्या पाठीशी आहात? खरं तर याची सुरुवात केव्हा झाली होती का ही बातमी समोर आली? आपल्या सर्वांना माहीत आहे, जेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांना दादा म्हणून ओळखलं गेलं, ज्यांची प्रशासनावर पकड होती, त्यांच्या आयुष्याचा प्रवास एका वळणावर इतक्या अचानक थांबेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. ही दुर्दैवी घटना जेव्हा घडली तेव्हा संपूर्ण राज्यात जणू काळ थांबला होता. ज्या पुतण्याला साहेबांनी तळहाताच्या फोडासारखं जपला, ज्याला राजकारणाच्या सर्वोच्च शिखरावर नेऊन ठेवलं, तोच योद्धा आज रणभूमीतून अनपेक्षितपणे निघून गेला होता. पण इथेच खऱ्या रहस्याला सुरुवात होते. ही घटना केवळ एक अपघात होती की त्यामागे काही अदृश्य सूत्र होती? ज्या क्षणी ही बातमी पसरली त्याच क्षणी पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. शरद पवार साहेब जे कोणत्याही संकटात ढाल बनून उभे राहतात, ते यावेळी काहीसे खिन्न आणि कोलमडलेले वाटत होते. पण राजकारणात एक नियम आहे, तुमची शांतता ही समोरच्यासाठी संधी असते. साहेब शांत होते, पण त्यांच्या डोळ्यांसमोर पक्षाचं भविष्य आणि कुटुंबाची सुरक्षितता हे दोन मोठे प्रश्न उभे होते. जसा जसा वेळ जात होता तसतसं राजकारणातलं वातावरण बदलत होता. सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी होती की अजितदादांच्या निधनानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ताबा मिळवण्यासाठी काही चेहरे पुढे येऊ लागले होते. यात सर्वात आघाडीवर होती ती नावे म्हणजे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे. राजकीय वर्तुळात अशा चर्चांना उधाण आलं होतं की आता साहेबांच्या हाताबाहेर हा पक्ष जाणार आणि प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषित केले जाणार. एकीकडे पवार कुटुंब अंत्यविधी आणि उत्तर कार्यात व्यस्त असतानाच वर्षा बंगल्यावर आणि काही आलिशान हॉटेल्समध्ये गुप्त बैठकांचे सत्र सुरू झाले होते. असे बोलले जात आहे की हा गट इतका आक्रमक झाला होता की त्यांना जणू या रहस्यमय शेवटाची खात्रीच होती की आता कोणीही त्यांना रोखू शकणार नाही.
पक्षाचे अस्तित्व धोक्यात आले होते. जो पक्ष साहेबांनी शून्यातून उभा केला, ज्याला स्वतःचं रक्त आटवून मोठं केलं, तो आता बाहेरच्या शक्तींच्या दावणीला बांधला जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. जेव्हा विरोधकांना वाटत होतं की साहेब खचलेत, अगदी त्याच वेळी साहेब हॉस्पिटलच्या बेडवरून आपली चक्र फिरवत होते. ते म्हणतात ना, वस्तादाने कितीही डाव शिकवले तरी एक डाव स्वतःकडे राखून ठेवलेला असतो. तोच डाव साहेबांनी टाकला. साहेबांनी जाहीरपणे सांगितलं की हा केवळ एक अपघात आहे, यात कोणावरही संशय घेऊ नका. पण हा त्यांचा केवळ एक बचाव होता की दिशाभूल? आता कथेत एक नवीन वळण येतं. रोहित पवार विरुद्ध प्रफुल्ल पटेल असा हा सामना रंगू लागला होता. रोहित पवारांनी आरोप केला की काही लोक पक्षावर ताबा मिळवण्यासाठी या परिस्थितीचा गैरफायदा घेत आहेत. त्यांनी पटेल आणि तटकरेंवर थेट नाव न घेता निशाणा केला. पण त्याचवेळी त्यांनी हे देखील स्पष्ट केलं की पवार कुटुंबाला सुनेत्रा पवार या सत्तेत गेल्याचा किंवा उपमुख्यमंत्री झाल्याचा आनंदच आहे. पण यातला खरा सस्पेन्स पुढे होता. साहेबांना हे चांगलंच ठाऊक होतं की जर पक्ष सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार यांच्या ताब्यात राहिला तरच तो खऱ्या अर्थाने पवार घराण्याचा राहील. जर तो पटेल किंवा तटकरेंकडे गेला तर तो दिल्लीच्या दावणीला बांधला जाईल. म्हणूनच साहेबांनी एक अशी खेळी खेळली की ज्याने सर्वांचे डोळे चक्रावून गेले. त्यांनी अत्यंत सूक्ष्म पद्धतीने आमदारांची जमाव सुरू केली. असे बोलले जात आहे की 35 आमदार जे अजितदादांच्या बाजूने होते ते आता पुन्हा एकदा साहेबांच्या संपर्कात आले होते. मुंबईच्या त्या काळोख्या रात्री सिल्वर ओकच्या परिसरात एक वेगळीच शांतता पसरली होती. पावसाची संततधार सुरू होती आणि त्याच गतीने राजकारणाची चक्रेही फिरत होती. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उगी फूट पडली होती आणि दिल्लीतील चाणक्य समजले जाणारे प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे यांनी आपली ताकद पणाला लावली होती. अजितदादांच्या अकाली निधनाचा धक्का पचवून साहेब हॉस्पिटलच्या बेडवर होते. पण त्यांचा मेंदू मात्र महाराष्ट्राच्या नकाशावर नवनवीन खेळी रचत होता. याच वेळी या कथेमध्ये एक असं पात्र समोर आलं ज्याची कुणी कल्पनाही केली नव्हती. राज ठाकरे. राज ठाकरेंनी एका जाहीर सभेत तो शब्द टाकला ज्याने दिल्लीच्या तंबूत घबराट पसरवली. राष्ट्रवादीसारख्या मराठी मातीतल्या पक्षाचा अध्यक्ष हा मराठीच असावा, कोणी पटेल नसावा. हे विधान म्हणजे केवळ एक राजकीय टिप्पणी नव्हती. हे एक असं अदृश्य अस्त्र होतं जे साहेबांनी लांबून चालवलं होतं. राज ठाकरेंना हे बोलण्यासाठी कोणी प्रवृत्त केलं? हा एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर आजही त्या हॉस्पिटलच्या बंद खोलीतच दडलं आहे. या विधानामुळे पक्षातल्या आमदारांची अवस्था इकडे आड आणि तिकडे विहीर अशी झाली. ज्या 35 आमदारांनी गुप्तपणे बंडाच्या सह्या केल्या होत्या त्यांच्या लक्षात आलं की जर आपण पटेल कार्डाला पाठिंबा दिला तर उद्या मतदारसंघात जाताना लोक आपल्याला मराठी अस्मितेचे गद्दार म्हणतील. साहेबांनी एकही शब्द न बोलता आमदारांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभं केलं होतं. सस्पेन्स तेव्हा अधिक गडद झाला जेव्हा साहेबांनी आपल्या लाडक्या सुनेत्रा वहिनींचं नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत आणलं. ही त्यांची सर्वात मोठी गुगली होती. प्रफुल्ल पटेल जे काही तासांपूर्वी स्वतःला राष्ट्रीय अध्यक्ष समजत होते त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला. सुनेत्रा वहिनींचं नाव पुढे करून साहेबांनी बारामतीची सूत्र बारामतीतच राहतील हे निश्चित केलं आणि अजितदादांच्या समर्थकांना भावनिक साथ घातली. आमदारांना कळून चुकलं की साहेबांच्या विरोधात जाणं म्हणजे राजकीय आत्महत्या आहे. ज्या हॉटेलमध्ये बंडाची रणनीती ठरली होती तिथेच आता माफीनाम्याचे खलिते तयार होऊ लागले. छगन भुजबळांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनाही साहेबांच्या या मास्टर गेमचा अंदाज आला नाही. ते जेव्हा साहेबांना भेटायला गेले तेव्हा साहेबांनी त्यांच्याशी सत्तेबद्दल चर्चाच केली नाही. त्यांनी फक्त जुन्या आठवणी काढल्या. साहेबांचं हे मौन कोणत्याही शब्दांपेक्षा जास्त प्रभावी होतं. भुजबळांना जाणीव झाली की वाघ कितीही जखमी झाला तरी तो शिकार करायला विसरत नाही. 35 आमदार आता साहेबांच्या एका फोनची वाट पाहत रांगेत उभे होते. हॉस्पिटलच्या त्या बेडवरून साहेबांनी ज्या शिताफीने सोकट्या टाकल्या ते पाहून त्यांचे विरोधकही थक्क झाले. त्यांनी हे सुनिश्चित केलं की सत्ता कोणाच्याही हाती गेली तरी तिची दोरी बारामतीच्या गोविंद बागेतच राहील. या संपूर्ण प्रक्रियेत एक गोष्ट स्पष्ट झाली की शरद पवार हे केवळ एक नाव नाही तर ती एक संस्था आहे. 80 वर्षांची राजकीय कारकीर्द, अनेक चढउतार आणि वैयक्तिक आयुष्यातील दुःखाचे प्रसंग, या सर्वांवर मात करत शरद पवारांनी पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध केलं. ज्यांना वाटलं होतं की पुतण्या गेल्यानंतर काका संपले त्यांना साहेबांनी आपल्या कृतीतून उत्तर दिलं की मी अजूनही मैदानात आहे. अजितदादांच्या जाण्याचा धक्का मोठा होता, पण त्या धक्क्यातून सावरत शरद पवारांनी जो राजकीय संयम दाखवला तो कौतुकास्पद आहे. त्यांनी पक्षाला फुटण्यापासून वाचवलं, कुटुंबाला एकत्र ठेवलं आणि आपल्या विरोधकांना सत्तेच्या जवळ जाऊनही दूर ठेवलं. राजकारणातला हा सर्वात मोठा क्लायमॅक्स आहे. शेवटी वस्ताद तोच असतो जो शेवटपर्यंत आपला मुख्य डाव कुणालाही कळू देत नाही. साहेबांनी हे सिद्ध केलं की महाराष्ट्राच्या मातीतला हा भीष्माचार्य आजही तितकाच अभेद्य आहे.
त्यांच्या चेहऱ्यावरचं ते गूढ स्मित सांगून जात होतं की खेळ संपलेला नाही, तर त्यांनी फक्त नवीन खेळाची सुरुवात केली आहे. मित्रांनो, आतापर्यंत जी माहिती आपण पाहिली ती वेगवेगळ्या सूत्रांकडून आणि सध्या सोशल मीडियावर ज्या चर्चा सुरू आहेत त्यावरून समोर आली आहे. पण मला इथे एक गोष्ट स्पष्ट करायची आहे की हा व्हिडिओ कोणाच्याही भावना दुखवण्यासाठी किंवा अफवा पसरवण्यासाठी बनवलेला नाही. हे सर्व दावे आणि हा जो काही घटनाक्रम आपण पाहिला ही केवळ एक शक्यता आहे. तपासात काय निष्पन्न होईल हे येणारा काळ सांगेल. पण एक नागरिक म्हणून आणि दादांचे चाहते म्हणून आपल्या मनात अनेक प्रश्न आहेत की नक्की त्या रात्री काय घडलं असेल. तो तांत्रिक बिघाड होता की खरोखर कोणता कट होता? सीआयडीचा अंतिम अहवाल येईपर्यंत आपण कोणत्याही निष्कर्षावर पोहोचू शकत नाही. माझा उद्देश फक्त इतकाच आहे की ज्या काही शंका जनसामान्यांच्या मनात आहेत त्या मांडणे. आता मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्हाला काय वाटते? रोहित पवारांनी उपस्थित केलेले मुद्दे आणि सीआयडीच्या तपासातील हे धागेदोरे पाहता ही घटना केवळ एक अपघात असू शकते का, की यामागे खरोखर काहीतरी वेगळं शिजत आहे? तुमचं जे काही मत असेल ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, कारण तुमची प्रत्येक कमेंट या विषयाला अधिक स्पष्टता देऊ शकते. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही चर्चा अधिक लोकांपर्यंत पोहोचेल. पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.